बीड जिल्ह्याच्या आष्टीत शनिवारी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नगर बीड रस्त्यालगत असलेल्या महात्मा फुले चौकात जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला। एवढी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे आणि नगराध्यक्ष जिया बेग यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिवसभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजनही करण्यात आले आहे। या शोभायात्रेत पंजाबी पथक, कोल्हापुरी हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळणार आहे। शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आज मराठीशी बोलताना सांगितले की आष्टीतील सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन पुढील वर्षी महात्मा फुले यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार केला आहे। महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन करत आष्टीत जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। अविशान कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड। महात्मा फुले देशाचे आद्य सुधारक, आद्य प्रबोधनकार, अनेक विषयावर लेखन केलेले, आरक्षणाची सुरुवात ज्या महामानवाने केली ते महात्मा फुले यांचे अन्वयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन महामानवांनी देशभर खूप जागृती केलेली आहे। स्त्री शिक्षण असो, त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रश्न असो, त्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळं संपूर्ण भारतभर महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जाते। पुढच्या वर्षी 200वी जयंती आहे, त्यामुळं आष्टी शहरातले सर्व लोक प्रयत्न करणार आहेत। सगळ्यांचा मानस आहे की या ठिकाणी महात्मा फुलेंचा पुतळा असावा, तर जरूर आपण सगळे म्हणून प्रयत्न करू आणि महात्मा फुलेंचा पुतळा या आष्टी नगरीमध्ये बसवण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना पुतळा पाहिल्यानंतर जसं शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, जसे आंबेडकरांचे पुतळे आहेत, तसे महात्मा फुलेंचे आहेत, तोही पुतळा झाल्यानंतर अनेक लोकांना मार्गदर्शन मिळतं, स्फूर्ती येते। त्यासाठी आष्टी शहरातील सर्व नागरिकांनी हा मानस केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पुतळा बसवला जाणार आहे। ओके।